मित्रांनो, मी सध्या आहे आपल्या गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल महाराष्ट्र स्टेट अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस इन ॲग्रिकल्चर 2026 या आपल्या वेबसाईटवरती, म्हणजे आपल्या CET सेलच्या वेबसाईटवरती. आणि इथं तुम्ही नोटिफिकेशन बघू शकता. लास्ट डेट ऑफ कॅप submitting the application form along with uploading scanned copies of the necessary documents on website extended till midnight of 2nd August 2026. म्हणजे तुम्हाला ॲग्रिकल्चरचा फॉर्म भरण्यासाठीची लास्ट डेट आहे उद्याची, ती म्हणजे 2 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांचा ॲग्रिकल्चरला जायचं आहे, BSc ॲग्रिकल्चर कशामध्ये, फिशरीमध्ये करायचं आहे, फूड सायन्समध्ये करायचं आहे, जे कुठं करायचं आहे, तुम्हाला युनिव्हर्सिटी लेवलला करायचं आहे, तुमच्या एखाद्या रिस्पेक्टिव्ह कॉलेजला करायचं आहे, त्यासाठीची कॅप राऊंड प्रोसेसची ही उद्याची लास्ट डेट असणार आहे. त्यामुळे आज उद्या तुम्हाला तो फॉर्म भरून घेणं आणि व्हेरीफाय करून घेणं खूप गरजेचं आहे. त्याचं कंप्लीट स्केड्यूल देखील तुम्हाला इथं पाहायला मिळतं. विद्यार्थी मित्रांनो, पहा, प्रवेश प्रक्रियेची सुरुवात जी आहे ती 10/7ला ऑलरेडी झालेली आहे. आता तुम्ही जर पाहिलं तर हे आहे 10 जुलै. त्याच्यानंतर केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज व त्यासोबत आवश्यक स्कॅन केलेली कागदपत्रे संकेतस्थळावर अपलोड करायचा अंतिम दिनांक. मी याबद्दलच बोलतोय कारण याची डेट संपत आलेली आहे. 2 ऑगस्ट म्हणजे उद्याची तारीख आहे मित्रांनो. सो ज्यांचं ॲग्रिकल्चरला जाण्याचं स्वप्न आहे त्यांनी लक्षात ठेवा, माझा व्हिडिओ पाहिल्यानंतर लगेचच तुम्ही तुमचा फॉर्म सबमिट करून घ्यायचा आहे. कारण आपण सध्या या स्टेजवरती आहोत, म्हणजे स्टेज क्रमांक 1 सुरुवात तर झाली आहे. स्टेज क्रमांक 2 आता शेवटचे काही तास बाकी आहेत तुमच्याकडे, 30-35 तास. त्यामुळे ज्यांना BSc ॲग्रिकल्चरला जायचं आहे त्यांनी उद्याची तारीख शेवट असल्यामुळे आजच फॉर्म भरून घ्या, सगळे डॉक्युमेंट्स अपलोड करा. अंतरिम गुणवत्ता यादीची प्रसिद्धी कधी होणार आहे? 6/8/2026. तुमची जी फायनल मेरिट लिस्ट असणार आहे मित्रांनो, ती तुम्हाला 6 ऑगस्टला 5:30च्या नंतर पाहायला मिळणार आहे. त्यानंतर तुम्ही फायनल मेरिट लिस्ट पाहिल्यानंतर ऑनलाईन तक्रार नोंदणीचा कालावधी 7 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट. तुम्हाला जर त्या फायनल मेरिट लिस्टमध्ये काही अडचणी असतील तर त्यासाठी विचारात घेण्यात आलेल्या तक्रारींच्या यादीची प्रसिद्धी. ज्यांच्या काही तक्रारी ग्राह्य धरल्या जातील किंवा काही चुकून त्यांच्याकडून तुमच्या रँकमध्ये प्रॉब्लेम आला किंवा स्कोअरमध्ये प्रॉब्लेम आला तर त्याची प्रसिद्धी ते 11 ऑगस्टपर्यंत करणार आहेत. ओके, 5:30च्या नंतर. अंतिम गुणवत्ता यादीची प्रसिद्धी. आता हे अंतरिम म्हणजे प्रोव्हिजनल झालं, त्याच्यात जे चेंजेस येतील तक्रारीनंतर ती झाली तुमची फुल अँड फायनल मेरिट लिस्ट. त्याच्यामध्ये मात्र काही बदल होणार नाही, कारण तुमचे ग्रॅव्हियन्सेस तक्रारी घेऊनच ती लिस्ट काय केलेली असते, पब्लिश केलेली असते. ओके, आता आपण पुढे बघूया. तुम्ही जर पुढचा पहिला विषय तर 7 नंबरला काय आहे की पहिल्या प्रवेश फेरी करता उपलब्ध जागांची प्रसिद्धी, म्हणजे किती सीट अवेलेबल आहेत, ज्याला आपण सीट मॅट्रिक्स म्हणतो, ते तुम्हाला किती तारखेला कळणार आहे? 12 ऑगस्टला कळणार आहे. त्यानंतर पहिल्या प्रवेश फेरीकरता महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम देणे, म्हणजे ऑप्शन फॉर्म. ही स्टेप खूप महत्त्वाची आहे बघा. ऑप्शन फॉर्म लिस्ट तुम्हाला कधीपर्यंत आहे? 13/8 व 14/8 या 2 दिवसामध्ये तुम्हाला कॉलेजेसचे ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत. ते पण कसे? तुमच्या पर्सेंटाईलपेक्षा जास्त पर्सेंटाईलचे कॉलेज वर टाकायचे, टार्गेट कॉलेज मिडलला टाकायचे आणि तुमच्या पर्सेंटाईलपेक्षा कमी पर्सेंटाईलचे कॉलेजेस कट ऑफ असलेले ते खाली टाकायचे, ज्याला आपण प्रेफरन्स लिस्ट म्हणतो, ते आहे. पहिल्या प्रवेश फेरीच्या वाटप यादीची प्रसिद्धी म्हणजे हे अलॉटमेंट आहे. अलॉटमेंट ॲग्रिकल्चरसाठीचं कधी आहे मित्रांनो? पहिल्या राऊंडचं ते आहे 16/8ला संध्याकाळी 5:30 नंतर, म्हणजे 16 ऑगस्टला पहिला तुमचा कॅप राऊंडचा अलॉटमेंट होणार आहे. त्याच्यानंतर रिपोर्टिंग कालावधी. तुम्हाला जे कॉलेज पहिल्या राऊंडमध्ये मिळेल त्या कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग कधीपर्यंत करायचं आहे? तर 17 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट. 17, 18, 19 या 3 दिवसामध्ये तुम्हाला संध्याकाळी सकाळी 9 ते 6 पर्यंत, म्हणजेच संध्याकाळी 6 पर्यंत जाऊन तुम्हाला काय करायचं? त्या ठिकाणी रिपोर्टिंग करायचं आहे मित्रांनो. हे झालं कॅप राऊंड 1. पहिल्या प्रवेश फेरीद्वारे प्रवेशित शेवटच्या विद्यार्थ्यांचा महाविद्यालयीन प्रवर्गनिहाय गुणांचा तपशील, म्हणजेच कॅप राऊंड फर्स्ट झाल्यानंतर पुढचा जो विषय आहे व दुसऱ्या प्रवेश फेरीकरता उपलब्ध जागांची प्रसिद्धी. पहिल्या कॅप राऊंडमधून ज्या काही जागा भरल्या जातील आणि ज्या शिल्लक राहतील त्याचं सीट मॅट्रिक्स, याला आपण सीट मॅट्रिक्स म्हणतो. कॅप फर्स्टसाठीच्या नंतरचं म्हणजे कॅप सेकंडसाठीचं ते इथं डिस्प्ले होतं 20 ऑगस्टला. त्यानंतर दुसऱ्या प्रवेश फेरीकरता महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम. आता ही पण परत एकदा ऑप्शन फॉर्म लिस्ट आली. आता इथं तुम्हाला किती दिवस दिलेत तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी? परत 3 दिवस दिलेत. सेकंड राऊंडला ज्यांचा पहिल्या राऊंडमध्ये चांगल्या युनिव्हर्सिटी लेवलच्या कॉलेजला नंबर लागला नाही किंवा जे कॉलेज मिळालं ते मनासारखं मिळालं नाही,
त्यांना दुसऱ्या राऊंडला जाता येतं मित्रांनो. आणि त्यासाठी 20 ऑगस्ट 21 ऑगस्ट म्हणजे 20-21 हे 2 दिवस ऑप्शन फॉर्मसाठी दिलेले आहेत. दुसऱ्या प्रवेश फेरीच्या वाटप यादीची प्रसिद्धी, अलॉटमेंट, कॅप सेकंडचं अलॉटमेंट म्हणजे कॉलेज तुम्हाला कधी दिलं जाणार आहे ते 20 ऑगस्टला. आणि त्याच्यानंतर लगेचच 24, 25, 26 या 3 दिवसात तुम्हाला कॅप राऊंड सेकंडमध्ये ज्यांना कॉलेज अलॉट झाले त्यांना कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करायचं आहे, त्याचं टाइम टेबल दिलेलं आहे. देन कमिंग टू द नेक्स्ट वन, तुम्ही जर पुढं पाहिलं याचा तर दुसऱ्या प्रवेश फेरीद्वारे प्रवेशित शेवटच्या विद्यार्थ्याचा महाविद्यालय निहा व प्रनिहा गुणांचा तपशील व तिसऱ्या प्रवेश फेरीकरता उपलब्ध जागांची प्रसिद्धी 27 म्हणजे परत एकदा सीट मॅट्रिक्स तुम्हाला दिसेल तिथं. सीट मॅट्रिक्स कधीची आहे तर दुसऱ्या राऊंडची दिलेली आहे. 1 मिनिट पहा, तिसऱ्या प्रवेश फेरीकरता महाविद्यालयाचे प्राधान्यक्रम. आता तिसरी जी प्रवेश फेरी आहे त्याची तारीख तुम्हाला दिलेली आहे की ऑप्शन फॉर्म फॉर कॅप 3 तिसऱ्या राऊंडसाठी कॅप राऊंड 3 तुमचा जो आहे तो 27 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट 2 दिवस तुम्हाला काय करता येईल, ऑप्शन फॉर्म भरता येतील. त्याच्यानंतर त्याची अलॉटमेंट तुम्हाला 31 ऑगस्टला मिळणार आहे मित्रांनो. सो 31 ऑगस्टला कॅप 3च्या मुलांना कॉलेज अलॉट केलं जाणार आहे आणि 1, 2, 3 सप्टेंबर या 3 दिवसात कॅप 3च्या मुलांना जाऊन कॉलेजला प्रवेश घ्यायचा आहे ॲग्रीच्या. ओके, हे एंटायर शेड्यूल तुम्हाला इथं दिलेले आहे. पहा, वाटप झालेल्या उमेदवारांनी संबंधित महाविद्यालयात उपस्थित राहायचं आहे. बाकी सगळी नोटीस तुम्हाला त्यांनी दिलेलीच आहे. त्यानंतर केंद्रनिहाय केंद्रीभूत प्रवेश फेरीसाठी उपलब्ध जागांचा तपशील म्हणजे किती जागा राहिल्या वगैरे ते रिपोर्टिंग केलं जाणार आहे. रिक्त जागा करता केंद्रनिहाय केंद्रीभूत प्रवेश फेरी, त्याच्यानंतरच्या ज्या फेरी आहेत त्या पुढच्या फेरी आहेत मित्रांनो त्या कॉलेजकडे दिल्या जातात. महाविद्यालय स्तरीय प्रवेश फेरी म्हणजे तुम्हाला जाऊन कॉलेजला ज्या जागा रिकाम्या राहतील या 3 राऊंडच्या नंतर त्या तुम्हाला कॉलेज लेवलला जाऊन कॉलेजचे जे राऊंड असतात त्या ठिकाणी ज्याला आपण इन्स्टिट्यूट लेवल राऊंड म्हणतो तिथं तुम्हाला काय करायचं आहे की कॉलेजला जाऊन संपर्क करायचा आणि तिथून तुम्हाला ॲडमिशन मिळू शकतं. संस्थास्तरीय कोट्यातील जागा भरण्याचे वेळापत्रक ते पण इथं तुम्हाला दिलेलं आहे. या ठिकाणी थोडासा विषय असा असतो की तुम्हाला वरून जे कॅप राऊंडमधून ॲडमिशन होतात, ॲग्री असू द्या, फार्मसी असू द्या किंवा इंजिनिअरिंग असू द्या, नर्सिंग असू द्या, ते तुम्हाला सगळ्या स्कॉलरशिप सहित आहेत. परंतु ज्यावेळेस संस्थानिहायचा विषय येतो, मॅनेजमेंट कोटा असतो, त्या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही स्कॉलरशिप मिळू शकत नाही. त्यामुळं शक्यतो तुमचा प्रवेश हा मी म्हणतो की पहिल्या 3 राऊंडमध्ये होणं खूप गरजेचं आहे. इथं होत असेल तुमचा मेरिटनुसार कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2, कॅप राऊंड 3 मध्ये तर ह्या डेट मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलेच आहेत. पहिल्या 3 राऊंडमध्ये तुमचा जर प्रवेश झाला तर ते खूप चांगलं आहे, कारण त्या ठिकाणी तुमचे सगळे स्कॉलरशिप बेनिफिट्स तुम्हाला ऑन असणार आहेत आणि ते मिळणार आहेत.